हाय नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे वाटाण्याची शेंगा। मला एक सांगा, आता हिवाळ्याचे दिवस आहे, तुमच्याकडे वाटाण्याची शेंगा फ्राय करून खातात का? खाताय तर कशा करता तुम्ही फ्राय, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तर तुम्हाला मी आज त्याच फ्राय करून दाखवणार आहे। चला तर मग किचनमध्ये। आता मी इथे ह्या वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, धुवून घेतलेल्या आहे मी, आणि ह्या 200 ग्राम आहे शेंगा। आता ह्या तुम्हाला फ्राय करून दाखवते। आता इथे कढई मांडलेली आहे, या कढईमध्ये इथे मी तेल टाकत आहे, हे बघा। आणि ह्या शेंगा आता तुम्हाला ह्या फ्राय करून दाखवते ह्या शेंगा। आणि तुम्ही कोण्या पद्धतीने फ्राय करता हे मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा। आता यामध्ये आपण स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। खूप जास्त नाही टाकायचं, जेवढं त्याच्यामध्ये झेपते तेवढंच मीठ टाकायचं आपल्याला शेंगामध्ये। आणि शेंगामध्ये छान अशा ह्या शेंगा थोड्या अशा अजून मऊ होऊ द्यायच्या, हे बघा। आणि आता इथे मी हळदसुद्धा टाकणार आहे थोडीशी, हे बघा। आणि थोडं लाल मिरची पावडर टाकणार आहे, छोट्या मुलाच्या हक्काने टाकणार आहे मी। तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त टाका, नाही तर स्किप करा। आता याला छान भाजून घ्यायचं। खूप सुंदर लागते अशा तुम्ही शेंगा जर फ्राय केल्या, खूप सुंदर टेस्टी लागते खायला। आता याला थोडं आणखी 5 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। यामध्ये आता हे सगळं टाकलेलं आहे आपण। आता यामध्ये असा निंबू पिळून घ्यायचा आहे आपल्याला। निंबाने खूप छान स्वाद येते या शेंगायला। तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा, पण तुम्ही फ्राय कशा करता ह्या शेंगाचं। आणि नाश्त्याच्याही सकाळच्या टायमात कामी येते छान ह्या। आणि आणखी याला परत करून घ्यायचं आहे। शेंगा फ्राय झालेले आहे, हे बघा, छान कलर आलेला आहे आणि खायला एवढ्या टेस्टी लागते ह्या शेंगा। तुम्ही आता एक वेळा करून बघा आणि खाऊन बघा। व्हिडिओ आवडला तर तुम्ही मला माझ्या रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कळवा नक्की। आता बघा मी सर्व करून। अगर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।